हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। बघा, दोन्ही साईडचे पाय आपण जोडून घेतलेले आहे। टाइम न दवडता आपण एकदम कमी वेळेमध्ये कंप्लीट करणार आहोत व्हिडिओ। नऊवारीचे दोन्ही पण पाय जोडून घेतलेले आहे आणि हा जो पदर आहे याला पण मी प्लेट देऊन घेतलेले आहे। बघा, खालच्या साईडचा मोठा पदर आहे। आता हे तुम्हाला कळालं नसेल तर मी 2-3 प्लेट तुम्हाला परत देऊन दाखवते। सेम या पद्धतीने पूर्ण पदराला प्लेट देऊन घ्यायच्या आहे छोट्या छोट्या। आता हे कसं जोडायचं ते पण तुम्हाला दाखवणार आहे। त्या अगोदर हे दोन्ही पाय आहे याला आपण राईट आणि लेफ्ट साइडचे दोन्ही नाव देऊन घेऊया। काष्टा पण मी तुम्हाला दाखवणारच आहे मी कसा रेडी केलेला आहे। तर चला मग, याचा कटिंगचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर पूर्ण बघून घ्या। हा झाला राईट साइड। दोन्हीला आपण व्यवस्थित नावे देऊन घेऊ, जेणेकरून काय होईल की तुमच्या लगेच लक्षात येऊन जाईल। आता बघा, हा राईट साइडचा पाय आहे आणि ह्या आपण जोडलेला प्लेट आहे। आता बघा, या अशा उलट्या ठेवायच्या। हा राईट साइडचा पाय आहे, त्याच्यावरती या प्लेट अलीकडच्या साइडला अशा ठेवायच्या आणि याच्यावरती 1/2 इंचावरती शिलाई देऊन घ्यायची। एकदम सिंपल पद्धत सांगणार आहे। व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात येईल। या पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाची नऊवार शिवू शकता, ते पण एकदम आरामशीर। जर व्हिडिओ फास्ट होत असेल तर तुम्ही थोडासा मागे घेऊन बघू शकता, जास्त मोठा व्हायला नको म्हणून मी। आता बघा, पूर्ण ह्याला मी शिलाई देऊन घेतलेली आहे। आता हा झाला आपला लेफ्ट पाय। आता लेफ्ट पाय ह्याच्यावरती ठेवायचा आहे आणि इथून इथपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। ज्या साईडला आपण मिऱ्या जोडल्या त्याच साईडला त्याच्यावरती आपण लेफ्ट पाय ठेवलेला आहे आणि त्याच्यावरच आपण शिलाई देऊन घेतो आहे। बघा, या पद्धतीने फक्त इथपर्यंतच आपण शिलाई दिलेली आहे। आता हे याच्यावरती ठेवूया आणि ह्याला इथे शिलाई टाकून घेऊ। आपण ह्याला शिलाई लेफ्ट पायावरती टाकून घेणार आहोत। हे बघा, या पद्धतीने याला उजव्या पायावरती ठेवून जोडलं होतं आणि डाव्या साईडच्या पायावरती सुईचं केलेलं आहे आणि याला आपण शिलाई टाकून घेतोय। या पद्धतीने व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची। हे बघा, याला पूर्णपणे हा उजव्या साईडला जोडलेला आहे। आता हा जो डावा पाय आहे तिथे आपण हा काष्टा ठेवून घेतलेला आहे असा, आणि काष्ट्याला या पद्धतीने प्लेट देऊन घ्यायच्या। सिंगल काष्टा मी घेतलेला आहे, डबल नाही घेतला। जर डबल घेतला तर तो पण तुम्ही सेम या पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता, पण हा सिंगल काष्टा आहे। आता ह्या लेफ्ट साईडच्या एका पायाला आपण या मिऱ्या जोडल्या आणि एका साईडला बघा, हा लेफ्ट साईडचा पाय आहे, याच्या ह्या साईडला आपल्याला हा काष्टा या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। पूर्ण पायापर्यंत जोडायचा आहे। हा पिंचावरती शिलाई टाकत आपण हा काष्टा जोडून घेऊ। हा काष्टा आपल्याला पूर्ण बॉटम पर्यंत जोडून घ्यायचा आहे। आता ह्या जो एक्स्ट्रा घेतला होता आपण 2-3 इंचाचा, त्याला छोट्या छोट्या शिलाई द्यायच्या आहे। तुम्ही हा फॉल हवा तर काढून घ्या, मी पण नंतर काढूनच घेणार आहे। मग माझ्या फोनची बॅटरी डाऊन झाली असती, त्याच्यामुळे मी अगोदर व्हिडिओज बनवून घेते म्हटलं। बघा, बॉटम पर्यंत मी हा काष्टा जोडून घेतलेला आहे। बघा, पूर्ण नऊवारी आपली रेडी आहे। फक्त आपल्याला आता पल्लू जोडायचा आहे। हा उजवा पाय आहे आणि ज्याला मी काष्टा जोडला तो डावा पाय आहे। आता बघा, या उजव्या पायाच्या एका साईडवरती आपल्याला पदर ठेवून घ्यायचा आहे। एका साईडला आपण प्लेट जोडल्या आणि हा बघा, राईट साईडचा पाय आहे हा, आणि या साईडला आपण 2 इंच खूण करून घेऊ आणि 2 इंचावरून आपल्याला प्लेट जोडायला सुरुवात करायची आहे। असा सुईचा पदर ठेवायचा, व्यवस्थित बॉर्डर ठेवायची। आता हा पदर जर लहान मोठा झाला तर तुम्ही अजून पण याला प्लेट देऊन घेऊ शकता। जसा पाय आहे तसा कर्व आकार देत आपल्याला हा पिंचावरती याला शिलाई मार्जिन देऊन घ्यायचं आहे। खूप सिंपल पद्धत आहे। मोठ्या माणसाची पण तुम्ही, म्हणजे मोठ्या लेडीजची पण तुम्ही हाईट नुसार घेऊन शिवू शकता। आता इथे आपण एक टीप टाकून घेऊया सरळ सरळ। फक्त हा जो क्रॉच आहे इथूनच आपल्याला टीप टाकायची आहे, पूर्ण खालून टीप टाकायची नाहीये। दोन्ही पण साईड आपल्या जोडल्या गेलेल्या आहेत। आता सेम आपण जशी पॅन्ट शिवतो सेम त्या पद्धतीने आपण दोन्ही पण साईड, आता ही थोडंसं मध्ये टाकू। या ज्या मिऱ्या पदर खूप जास्त होऊन जातं, हे मध्ये मध्ये येतं, त्याच्यामुळे सगळं मध्ये टाकून घ्यायचं आणि पूर्ण ह्याच्यावरती अर्धा इंचाची मार्जिन सोडत पूर्ण ह्याला शिलाई टाकून घ्यायची। आतला जो भाग आहे तो दबू द्यायचा नाही। ह्याच्यामध्ये ज्या आपल्या प्लेट आहे किंवा पदर आहे तो आत वरच्या साईडला सरकवून घ्यायचा। त्याच्यानंतर पूर्ण भागाला आपल्याला शिलाई सेम आपण जशी पॅन्ट जोडतो सेम तशी शिलाई याला पूर्ण भागाला टाकून घ्यायची। डबल शिलाई टाकायची आहे, जेणेकरून छोट्या मुली ज्या असतात त्या म्हणजे पटकन शिलाई निघून जाते, त्याच्यामुळे डबल शिलाई टाकून घ्यायची। आता मधला भाग हा पूर्ण आपण बाहेर काढून घेऊया।
बघा पूर्ण साईड मी बाहेर काढून घेतली आहे मधल्या भागाची। आता जो हा काष्टा जोडायचा आहे तो असा ज्या प्लेट दिलेल्या आहे आपण तो बरोबर मध्यम भागी असा वरून फक्त याला शिलाई देऊन घ्यायची। काष्ट्याला अशी व्यवस्थित शिलाई देऊन घेऊया। आय होप तुम्हाला व्हिडिओ कळत असेल, फास्ट होत असेल तर थोडंसं बघा। मी पदराजवळ किती छान आपला काष्टा जोडला गेलेला आहे दोन्ही पण साईडचा। नऊवार रेडी आहे बघा। 5 मिनिटात मी पूर्ण नऊवार रेडी केलेली आहे, बघू शकता। आता याला फक्त वरच्या साईडला बेल्ट द्यायचा आहे आपल्याला। पदर पण हा किती छान जॉईन केलेला आहे। प्लेट पण बघा किती सुंदर। प्लेटला आपण टाचून घेणार आहोत कारण की हे राजलक्ष्मी पॅटर्न आहे। आता ह्याला वरच्या साईडला फक्त बेल्ट द्यायचा आहे। बेल्टसाठी मी इथे कपडा घेतलेला आहे, डबल फोल्ड करायचा आहे म्हणून मी 4 सव्वा 4 इंचाची पट्टी घेतली। कारण की ना ही नऊवार जी शिवते आहे ती मुलगी आहे, म्हणजे इनमीन 1.5 ते 2 वर्षाची मुलगी आहे, पण तिच्या आईचं असं म्हणणं आहे की 3, 3.5, 4 वर्षापर्यंत तिला ही नऊवार यायला पाहिजे। त्याच्यामुळे मग थोडासा बेल्ट मी मोठाच घेते आहे आणि हा मी पूर्णपणे आतल्या साईडला फोल्ड करून देईल, जेणेकरून ना ती थोडीशी मोठी पण झाली तर हा बेल्ट आपण जर वरून सरळ केला की तिला परत 2 इंचापर्यंत तिच्या नऊवारची हाईट वाढून जाईल। सेम या पद्धतीने कमऱ्याच्या अर्ध्या भागावरून प्लेट ठेवायची आणि सरळ सरळ टीप टाकून घ्यायची अर्धा इंच। फक्त पट्टी जोडायची आहे वरच्या साईडला। जशी आपल्या पेटीकोटला पट्टी असते ना सेम तशीच पट्टी आपण इथे जोडत आहोत। पेटीकोटच्या भागाची जशी पट्टी असते सेम त्या पद्धतीची पट्टी आपण जोडून घेऊया। मी पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून देणार आहे, तुम्ही पाहिजे तर वरच्या साईडला पण करू शकता, पण मग मला थोडीशी मोठी वाढती नऊवार शिवायची आहे त्याच्यामुळे थोडंसं रफ जातं हे शिवायला, कारण की प्लेट वगैरे खूप मोठा झालेला असतं ना समोरच्या साईडला। काष्टा असतात, प्लेट असतात। जर तुमची छोटी मशीन असेल तर थोडासा प्रॉब्लेम होतो नऊवारी शिवायला, हळूहळू शिवावं लागते। बघा या पद्धतीची मी प्लेट लावून घेतलेली आहे आणि ही पूर्ण मी खालच्या साईडला फोल्ड करणार आहे आतल्या साईडला, म्हणजे नंतर ज्यावेळेस त्यांना नऊवार थोडीशी मोठी पाहिजे असेल तर त्यांनी फक्त प्लेटची शिलाई काढली की 2 इंच नऊवार मोठी होऊन जाईल। या पद्धतीने पूर्ण नऊवारची जी पट्टी आहे ती मी आतल्या साईडला फोल्ड केलेली आहे। हिला फक्त शिलाई टाकायची आहे आता आणि नऊवार आपली पूर्णपणे रेडी आहे। याला नॉट बनवून मी याच्यामध्ये नॉट टाकून देईल। ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या। बघा या पद्धतीने मी पूर्ण शिलाई टाकून घेतलेली आहे। प्लेट बघा किती सुंदर। जर शाही मस्तानी पाहिजे असेल तर शाही मस्तानी साडी रेडी आहे, तिच्या प्लेट अशाच असतात। आणि राजलक्ष्मीला आपल्याला याला थोडासा अजून स्टिच करावं लागेल। बघा पदर रेडी आहे। शाही मस्तानी आणि राजलक्ष्मी साड्या सेमच असतात। या सेम आपली ही साडी शाही मस्तानी रेडी आहे। आता आपल्याला ह्या प्लेट शाही मस्तानीच्या प्लेटला जर फक्त असा फोल्ड केलं की आपली राजलक्ष्मी साडी तयार होते। बघा खूप सुंदर लुक येतो राजलक्ष्मी साडीचा। आता ह्या प्लेट अशा ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायच्या आहे। 1-2 प्लेट मी तुम्हाला स्टिच करून दाखवते, व्हिडिओ खूप लंबा होईल आणि मला तुम्हाला अजिबात बोर करायचं नाही। फक्त ज्या माझ्या मैत्रिणी घरातून टेलर काम करतात आणि त्यांना काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम असतील माझ्या व्हिडिओमध्ये, जर एका पण माझ्या मैत्रिणीची जर मदत झाली तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजेल। या हेतूनेच मी व्हिडिओ बनवत आहे। बघा या पद्धतीने फक्त ही जी प्लेट आहे ती उचलून आपल्याला अशी साईडला फोल्ड करायची आहे आणि स्टिच करून घ्यायचं आहे। आपण जशी तुरपाई करतो साडीला त्या पद्धतीने फक्त पॅक करून घ्यायचं व्यवस्थित। तुम्ही याला पाहिजे तर मोती पण लावू शकता, पण मी नाही लावणार कारण की व्हाईट मोती याला सूट होणार नाही आणि गोल्डन कलरच्या मोतीचा कलर जातो। बघा या पद्धतीने पूर्ण मिऱ्या आपण स्टिच करून घेणार आहोत नऊवारीच्या। केलेली साडी पण दाखवते, पण त्या अगोदर बघा खूप सुंदर असा ब्लाऊज मी स्टिच केलेला आहे आणि याचा पण व्हिडिओ चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा, पूर्ण कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ आहे। हे मेजरमेंट तुम्ही 1-1.5 वर्षाच्या मुलीपासून ते 3-4 वर्षाच्या मुलीपर्यंत सेम मेजरमेंट घेऊन ब्लाऊज शिवू शकता।
मागच्या साईडला बोटनेक टाईप ब्लाऊज आहे. ॲडजस्टमेंटसाठी मी असा थोडासा धागा यासाठी यूज केलेला आहे. बाह्यांना बघू शकता किती छान पफ स्लीव्ज मी याच्या शिवलेल्या आहे. समोरच्या साईडला एकदम प्लेन, म्हणजे टक्स वगैरे काही नाही. जो समोरचा पार्ट असतो छोट्या मुलींचा तो पूर्ण प्लेन घ्यायचा. टक्स व्यवस्थित नाही दिसत. समोरून छान ट्रेंडिंगमध्ये असणारा व्ही-नेक घेतलेला आहे. तर बघा खूप सुंदर आपला ब्लाऊज रेडी आहे. याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. घागऱ्यावरती नऊवारवरती तुम्ही सेम असा ब्लाऊज स्टिच करू शकता. तुम्हाला पाहिजे तर डिझाईनमध्ये थोडंसं चेंज करा, पण मेजरमेंट तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण करणार आहे. बघा साडी आपली फायनली नऊवार साडी राजलक्ष्मी पॅटर्न आहे. किती छान प्लेट आलेले आहेत बघू शकता. कॉटनची साडी आहे. पूर्ण इथून तर बॉटम पर्यंत पूर्ण आपण याच ठिकाणी अस्तर यूज केलेला आहे. बघा या ठिकाणी अस्तर बघू शकता पूर्ण पायाला, आणि वरच्या साईडला मी असं फोल्ड केलेलं आहे 3-4 इंचापर्यंत. आणि ही पट्टी पूर्ण आत दुमडलेली आहे, म्हणजे अजून 3-4 वर्ष या मुलीला ही नऊवार साडी आरामशीर चालेल. आता ही समोरची बाजू आहे, या समोरच्या प्लेट आहे राजलक्ष्मी साडीच्या, आणि हा पदर आहे. बघा पूर्ण पदर मी जॉईन केलेला आहे. आता ह्या साडीची पूर्ण तुम्हाला बॅक पण बाजू मी दाखवणार आहे. बघा एकदा फ्रंट व्यवस्थित बघून घ्या. किती छान प्लेट वगैरे, याला अजून प्रेस करायचे बाकी आहे. ही नऊवारीची बॅक पार्ट आहे. या ठिकाणी सिंगल काष्टा मी घेतलेला आहे. या साईडला आपण पदर जॉईन केलेला आहे, आणि हे पॅन्ट सारखे आपले 2 पाय आहेत. तर बघा याची एकदम सिंपल कटिंग स्टिचिंग व्हिडिओ मी मध्ये तुम्हाला दाखवलेली आहे. तर आय होप तुम्हाला कळालं असेल की साडी कशी शिवायची. एकदम सिंपल पद्धतीने आपण शिवलेली आहे, स्टिच केलेली आहे. आणि ह्याच्यावरचा ब्लाऊज पण बघून घ्या. म्हणजे याच्यावर मी जो ब्लाऊज शिवलेला आहे 3-4 वर्षाच्या मुलीपर्यंत येऊन जातो तो, आणि 1-1.5 वर्षाच्या मुलीला पण येतो फिटिंग करून. आणि त्याचे मेजरमेंट पण तुम्ही जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कळून जाईल. बघा ह्याला मी पूर्ण फोल्ड केलेला आहे, म्हणजे 3-4 वर्ष तो येऊन जाईल छोट्या मुलीला. काष्टा वगैरे खूप सुंदर नऊवार आपली तयार झालेली आहे. चला, तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी नंतरचे जे व्हिडिओ अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचेल. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, राधे राधे, जय श्री कृष्ण.